architect Sally Supekar, the founder of Umbertha. So today we're going to show you the interiors of a 600 square feet 2 BHK which was completed in a span of 2 months. So come along, let me show you around. माझं नाव सुजित कुमार कांबळे, माझं अनिता कांबळे आणि आमचा मुलगा यश कांबळे. सो 4 वर्षापूर्वी आम्ही हा फ्लॅट बुक केला होता आणि मग 6 महिन्यापूर्वी आम्हाला कळालं की आम्हाला पोझिशन मिळणार आहे. सो वी स्टार्टेड लुकिंग फॉर इंटेरियर डिझायनर. तर आम्ही यूट्यूबला व्हिडिओज पाहायला स्टार्ट केले. देन वी हॅव आयडेंटिफाय 3 ते 4 इंटेरियर. ओके, देन वी हॅव फायनलाइज वन, सायली मॅम. ओके, आणि सायली मॅमशी जेव्हा आमचं फर्स्ट इंटरॅक्शन झालं, ओके, सो तेव्हाच आम्ही म्हणलो की वी विल गो विथ द सायली मॅम. बिकॉज जेव्हा आम्ही आमचे रिक्वायरमेंट सांगितल्या तर त्या रिक्वायरमेंटमध्ये तुम्ही अजून कसं बेटर करू शकता, अजून कुठले कुठले ऑप्शन्स आहेत आणि तुमच्यासाठी कुठला बेटर ऑप्शन्स आहेत, त्यांनी ते सजेशन्स दिलं. त्याच्यामुळे आम्हाला वाटलं की येस वी विल गो फॉर दॅट. आम्ही जेव्हा एंट्री करतो तर आमचं नेम प्लेट इज वी फाइंड इट इज व्हेरी युनिक. म्हणजे माझ्या मुलाचं नाव येतं, माझ्या वाईफचं नाव येतं, देन माझं येतं, देन आमच्या रूमचा नंबर येतो. आणि द वे इट इज कमिंग, एक एंट्री करतानाच आम्हाला एक फ्रेश फील येतो तिथे. त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये आल्यानंतर आमची महत्त्वाची रिक्वायरमेंट होती की हॉलमध्ये आमची मूर्ती आहे, बुद्ध मूर्ती आहे आणि बाबासाहेबांचा फोटो असा पाहिजे की जेव्हा आम्ही बाहेरून आल्या तो फर्स्ट लुकला तो दिसला पाहिजे. आणि इट शुड बी इन दॅट वे की तो असा इम्प्रेसिव्ह झाला पाहिजे. सो तर मॅडमनी असे वेगवेगळे सजेशन दिले की तुम्ही असं करू शकता. त्यांनी बरेच ऑप्शन्स दिले आणि त्यापैकी एक बेस्ट ऑप्शन आम्हाला असं वाटतं की आत्ता जे घरात दिसतंय, सो दिस इज द बेस्ट वन. किचनचं जेव्हा आमचं इंटेरियर आलं त्या टायमाला किचनमध्ये मला थोडं असं वाटलं की खूप जास्त कबर्ड्स वगैरे केले तर खूप कमी एरिया असल्यामुळे कमी वाटेल असं वाटलं होतं. पण मॅमनी सगळं फर्निचर इतक्या छान पद्धतीने बसवलं की जितकं आम्हाला वाटलं होतं की खूपच कमी कंजेस्टेड एरियामध्ये कसं बसेल, पण मॅमनी खूप छान पद्धतीने बसवलं. आणि व्हायब्रंट कलर यूज न करता जसं माझी सिलेक्टिव्ह होतं की मला खूप लाईट कलर पाहिजे त्या पद्धतीने त्यांनी करून दिलं. आणि सगळं व्यवस्थित जागच्या जागी बसतंय, व्यवस्थित सामान त्याप्रमाणे त्यांनी करून दिलं. म्हणजे स्टोरेज मला जसं जास्त हवा होता तसं त्यांनी मला करून दिलं. मास्टर बेडरूम, तिथंही आमचं असं होतं की ह्या पूर्ण घरामध्ये आमचं मास्टर रूम असं असावं की खूप सोबर असावं. इट शुड नॉट बी लाईक खूप कलरफुल नसावं, इट शुड बी पीसफुल. म्हणजे आम्ही जेव्हा आता बेडरूममध्ये जातो तर आम्हाला खूप काम वाटतं, म्हणजे असं खूप पॉझिटिव्ह येते. तर इथे सिलेक्ट करण्यासाठी पण आम्हाला मॅडमनी खूप हेल्प केली. ओव्हरऑल सगळ्या प्रोसेसमध्ये जेव्हा आमचं सिलेक्शन प्रोसेस होती किंवा काही आम्हाला सिलेक्ट करायच्या होत्या त्या टायमाला सायली मॅमने खूप हेल्प केली आम्हाला. म्हणजे आम्ही त्या फील्डमध्ये नसल्यामुळे आम्हाला आयडिया नसायची की ते हे कसं दिसेल. तर सायली मॅम आम्हाला डायरेक्टली सांगायच्या की तुम्ही गो विथ इट, खूप छान दिसेल, मी तुम्हाला सांगते खूप छान दिसेल. मग त्याप्रमाणे आम्ही गेलो आणि जेव्हा आम्ही प्रॉपर पूर्ण होम टूर बघितला त्यावेळेस आम्ही सगळं सरप्राईज झालो की नाही मॅम सांगत होत्या तसं खूप छान झालं. इवन आमच्या रिलेटिव्सकडून पण आम्हाला खूप छान छान फीडबॅक्स मिळाले. सगळ्यात ह्या बेसला बेस्ट पार्ट निघाला माझ्या मुलाचा बेडरूम, चिल्ड्रन बेडरूम.
त्या बेडरूममध्ये त्याला काय पुढे बनायचं आम्ही त्या अँगलने विचार केला होता. आणि इफ यू सी देअर त्या ह्याच्यामध्ये चेस आहे, तिथे सोलर सिस्टीम आहे, प्लस त्याला जे पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट क्रिएट करेल त्या अँगलने आम्ही सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी क्रिएट केल्या आहे. आणि ह्या गोष्टी क्रिएट करण्यासाठी मॅडमनी प्रत्येक लेवलला कुठली गोष्ट तुम्ही सिलेक्ट करू शकता, कुठल्या कशाचे काय बेनिफिट्स येऊ शकतात, प्रत्येक गोष्टी मॅडमनी सिलेक्ट करण्यात आम्हाला हेल्प केली. There was my bed. The blanket looked good, so I would rate it 10 out of 10. The study table is good. There is a shelf of books that I like. Thank you. एक्सपिरियन्स विथ सायली सुपेकर म्हणजे उंबरठा ह्या लाईक आर्किटेक्चर ग्रुप बरोबर खूप चांगला होता. म्हणजे आम्ही फक्त एक फ्लॅट घेतला आणि त्या फ्लॅटला त्यांनी घरात कन्वर्ट केलं. सो वी रिअली थँक्यू सायली मॅम, रिअली थँक्यू उंबरठा. थँक्यू सो मच मॅम, इतकं सुंदर घर बनवल्याबद्दल थँक्यू.